रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। या दृष्टीने सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने अवैध दारू विक्री करणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला। मात्र पाठलाग करत असताना राज्य उत्पादन विभागाचे वाहन चांदवड मनमाड रस्त्यावर हरनूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले व मोठा अपघात घडून आला। यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले, तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।